तर गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ट्रॅकिंग व्हिडिओमध्ये. तर आम्ही आज जाणार आहोत. झाली का झोप? गप दलिंदर. तर आज आम्ही जाणार आहोत चंदेरीला आणि त्यासाठी आम्ही आलो आहोत पनवेल स्टेशनला. पनवेल स्टेशनवरून आता आम्ही निघू डायरेक्ट चंदेरीसाठी. पनवेल स्टेशन नाही, पनवेल हायवे बस डेपो. बस डेपो धर, काय पण धर असेल तर धर. खूप दिवसानंतर जर आम्ही तर चाललो. दिवाळीवाली सुट्टी संपली याची. यांनी प्लॅन कॅन्सल केला आपला. बोलतो मी चाललोय कुठं दिवाळीला लग्नाला चाललो मला आता दलिंद. आणि रात्री डबल वापस आला. तर आता खूप एन्जॉय करू आम्ही. बघा पुढे. तर आता सध्या तर वाजतात रात्रीचे 4:45. आता आम्ही जाऊ. पुढे काय होईल ते तुम्हाला दाखवतो. बाय बाय. हम चले बहारों में गुनगुनाती राहों में, धड़कने भी तेज है अब क्या करें, वक्त है तो जीने दे. तर मित्रांनो, आता आम्ही पोहोचलो ट्रेकिंगच्या बेसवर आणि आता आम्ही खात आहोत मॅगी. विवेक बघू शकते, त्याला जामच भूक लागले. आता खाऊन घेतोय. आणि हा मनीष आहे दुसरा. तिघे जण आम्ही आता चाललो. आणि इथं आमचा नवीन मित्र दाखवतो तुम्हाला. आता थोड्या वेळात खाऊन झाला की तो जर आता त्याला आवाज दिला विंदो तो निस्ता कायसाठी येईल मॅगी. त्यामुळं बाय तुम्हाला. मित्रांनो, हा बघा सिरियस नसता खाते. रात्री वाटतं जेवला नाही. वाजलं किती सांग त्यांना. आता तुम्हाला दाखवतो चंदेरी किल्ला. दिसते मोठा, तो आहे आपला चंदेरी किल्ला. भरपूर लांब आहे. आता आपल्याला इकडून कोंबडा पाहिजे का आपल्याला? रात्री नेऊ आपण. मित्रांनो, तो हा आहे मित्र. येतं का घरी येतच आमच्या. काहीच बोलत ना. आता मगाशी मोठा उड्या मारत होता. दिलेला आहे तो आता आमच्या पाठी. बघू आता विचार. तर मित्रांनो, आता आम्हाला वाटा चुकायची परिस्थिती झाली. काहीच समजत नाही. सो गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आता आज आम्ही आलेलो आहोत इकडे चंदेरी किल्ल्यावरती. तर आता आमची जी ट्रेकिंगची जी सुरुवात आहे ना, ती या ठिकाणी झालेली आहे. आणि थंडी एवढी आहे ना, बघा कानाला पण लावलं आहे, हाताला पण घातलेलं आहे. आणि माझ्यासोबत आहे श्रेयश आणि मनीष. आणि आमच्यासोबत आहे टॉमी ए भाई ए. आणि इकडे बघू शकता मागच्या साईडला हे आहे म्हैसमाळ. आणि इकडे आपला चंदेरी किल्ला. हा बघा भरपूर लांब आहे. आणि इकडे ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे का, रस्ता जो आपण भटकतो ना त्याचे चान्सेस भरपूर आहेत. तर आपल्याला इथून जरा आता नीट बघून रस्ते बघून जायला लागतील. कारण की इकडे जो कोणी नवीन माणूस येतो ना रस्ता भटकतो आणि या जंगलामध्येच फिरत राहतो. बाबा किल्ल्यावरती इथूनच आहे ना रस्ता? पायवाट ना. मग इकडून डोंगराच्या इथून अशी हा डोंगर चढून जायला लागेल. हा यो बार काय ना, यो चढून जायला चढून असं उतरायला लागेल. ही वाट सोडूच नका तुम्ही. हा चालेल बाबा. तर असं मित्रांनो, तुम्ही नवीन ठिकाणी येता ना तर असं लाजू नका. जो कोणी तुम्हाला रस्त्यात भेटेल ना माणूस, बाबा वगैरे कोण असतील त्या गावातले, त्यांना रस्ता असे विचारा. ते तुम्हाला चांगलं मार्गदर्शन देतील. तर मित्रांनो, आता आमचा रस्ता दाखवणारा मित्रच बघा कुठे जातोय. आम्हाला समजत कुठल्या वाटत जाऊ आता आम्ही. आम्हाला सांगितले ही वाट धरून चालायची आहे त्या बाबांनी. तर बघू आता तिथपर्यंत जायचे आम्हाला. बघू काय आता कसे काय पोचतो. तर आम्ही विवेक चालतो, आम्हाला मार्गदर्शन करतोय विवेक सर. विवेक सर एकाला घेतलात विवेक सर तुम्ही? हा आमचा मित्र गेला बघा पुढे. पुढे मित्र गेला आमचा. तो हुशार आहे कुत्रा खूप, पण थोडा वाटा चुकवतोय तो आम्हाला. काय माहितीये हे जंगल एरिया ना, जनावर वगैरे भरपूर असतात तिकडे.
हो ना, कधी कोण येईल सांगता येत नाही. हो ना, सोबत पाहिजे. साठी पाहिजे. ते तर आहेच. बघ इथं गाई म्हशी येतात. मित्रांनो, तर तुम्हाला थोड्या वेळात दाखवतो पुढे काय होईल त्या. त्यांनी दाखवलेलं आहे काकाने की ही वाट सोडू नका. दवामुळे पूर्ण शूज आहेत ना ओले होतात दवामुळे पूर्ण. नदी मला मला नीट चालायला लागेल इकडे. चला हो मित्रांनो, या ठिकाणी ना ही नदीची वाट चालू झालेली आहे. हे काकाची नदीची वाट संपली ती. तर मित्रांनो, आपल्याला पनवेल मध्ये जो घरात पाणी येतो ना तो इथूनच येतो. थंडी मित्रांनो, ऍक्च्युली आम्ही ना इकडे 5:30 वाजता पोचलेलो होतो. सकाळी 5ला आलो का 5:30ला आलो. आणि 1 तास आम्ही इकडे खालीच उभे होतो कारण की कालोख होता. आणि आता थोडा उजाडलेला आहे त्यामुळे आम्ही आता ट्रेकिंग स्टार्ट केलेली आहे. इकडे तुम्हाला खाली गावात आले ना तुम्ही तामसई गावात, तर तुम्हाला इकडे स्टार्टिंगलाच एक फर्स्टवाला घर भेटेल. तिकडे तुम्हाला दुकान आहे. दुकानात तुम्ही जेवायला पण तुम्हाला भेटेल. तिकडे नाश्ता वगैरे पण भेटेल. आणि बाकी इतर काय तुम्हाला बिस्किट वगैरे काय घ्यायचं असेल तेही भेटेल तुम्हाला. आणि सोबत आपल्याला हा दुकानातला कुत्रा फ्री भेटतो. हा रामू दुकानासोबत नाश्ता केल्यावर फ्री आहे. आपल्याला ट्रेकिंगला पूर्ण फ्री. आपला वाटाड्या. आता बघा मित्रांनो, ही जंगल वाट आहे अशी. तर इथे ना रस्ता भटकायचे चान्सेस भरपूर असतात. ए भाई, ही काकाचीच वाट आहे ना ती. काकाला रस्ता बघा कशा प्रकारचा आहे, पूर्ण जंगल स्वरूपात. बघा पूर्ण जंगल आहे. वाटा समजूनच नाहीत. चुकाबूल होण्याची खूप शक्यता आहे. खूप म्हणजे खूपच आहे. तर सांभाळून या. येणार असाल तर पुढे तर बघा नाही मारणार तर. आमचा डॉगी बघा कुठे. चला पुढे दाखवतो आता. आम्हाला थोडी रस्ता मिसअंडरस्टँडिंग झाली. रस्त्यात नाही समजत आम्हाला, रस्ता बघतो. बाप रे मित्रांनो, काय रोड आहे, कसा रोड आहे ते समजत नाही आम्हाला. कशा प्रकारचा आहे तो, कुठे जायचं ते समजत नाही आम्हाला. चुकाबूल खूप होते या रोड मुळे. आता मित्रांनो, आम्ही वाद तर नॉर्मल चुकलेला आहोत. आता गुगल बाबाच काहीतरी कळू शकतो आम्हाला. विवेक आता हे पण बघतोय, मनीष पण, त्याला पण नीट काय नाही समजत. आम्ही बघू, पण आम्ही वाट शोधून काढूच कुठून येते. तर मित्रांनो बघा ना कशा प्रकारचं जंगल आहे. काय समस्या आहे तुम्हाला इकडे, कुठली वाट कुठे जाते बघा. किसी मंजर पर मैं रुका नहीं, कभी खुद से भी मैं मिला नहीं. ये गिला तो है मैं खफा नहीं. शहर एक से गांव, एक से लोग, एक से नाम, एक वाट बघा. येतं ना घुसू. हो मित्र आमचा दमलेला आहे खूपच बघा. इन वादियों में टकरा चुके हैं हमसे मुसाफिर यूं तो कई. मित्रांनो बघा कुठून कुठे चारायचं आम्हाला. किती उंच आहे चंदेरी, तिथपर्यंत जाण्यासाठी आम्हाला आता खूप टाइम लागेल. आमचा मित्र कुठे हरवला आता आम्हालाच ना माहिती होता तो. तर बघू पुढे दाखवतो मी तुम्हाला वाट. बघा कशी खूप चुकामुकीची वाट आहे.
मित्रांनो आमचा मित्र आलेला नाही आणि याही त्याला नाव दिलं रामू. बघा रामू. रामू आमचं बघा रामू शेठ. चला रामू शेठ पुढे चला, रस्ता दाखवा आम्हाला रामू शेठ. बघा रामू बघा. चल चल. तर मित्रांनो त्याच्या पाठी लागून तर थोडाफार जमणार नाही, एवढं वरती चढायचं आहे, टाइमपास करून पण जमणार नाही. शेतात बघा असती काटे वगैरे घेऊन येतात मस्त. तर मित्रांनो आपल्याला त्या बॉटल दिसतात ना, ज्या झाडाला अशा असं आतमध्ये टाकून त्या अडकवल्यात, ते आपल्याला वाट दाखवतात. ते वाट दाखवण्यासाठीच ते असे लावलेले आहेत. आणि दगड तिकडूनच जायचं. दगड पण सांग. हे दगड ते पण एक निशाण आहे. वाट बघा केव्हा तर तिकडून. हा वाट चुकला तर तिकडून या. हो त्याच वाटेने जायचे. चला. तर मित्रांनो बघा रस्ता समजण्यासाठी काही लोकांनी असे दगड ठेवलेले आहेत, त्यामुळे आम्हाला देखील समजलं की हीच वाट आहे म्हणून. तर तुम्ही देखील येताना बघत या वाट जर चुकला असाल तर अशा प्रकारे दगड वगैरे ठेवलेले आहेत. आणि वरती आहे तिकडे आपला चंदीगड. तर मित्रांनो आता येतं आता आर्मीवाला एक बघा. आर्मी वाटतं का ना आर्मीवाला. रामू बघा आमचा. रामू येतो पहिला वाट बघतो का स्कॅन करतो पूर्ण की बरोबर आहे की नाही, कोण आहे की नाही पुढे काय. आणि इथे बघा या प्रकारे चिन्ह आहे, एरो मारलेलं आहे, इथून इकडे जायचं. रामू दमतोय काहीच थोडासा. आता आम्ही पण थोडे रस्ता दाखवण्यासाठी दगड ठेवतो. रामू रामू नाक कसं लाल आहे रामूचा आमच्या. चल रामू चल. पण मित्रांनो खूपच हार्ड आहे ही ट्रॅकिंग. अशी ट्रॅकिंग तर आम्ही केली नाही, कारण रस्ते खूपच चुकत आम्ही आलेलो आहोत इथपर्यंत. आणि मग आम्हाला लास्टला रस्ता भेटला. रामूनी रस्ता दाखवला आम्हाला. त्याला वरती जाऊन एक पार्लेजीचा पुडा, खाली एक दिला, वरती एक देव. मित्रांनो आता तुम्ही बघशाल तर पूर्ण नदीतून वाट आहे बघा. पूर्ण नदी. कसे काय जात असतील जेव्हा पावसाळी असेल तेव्हा. आणि ही निशाणी. मनीषला वाटतं लागली ताण. आता विवेक पण बसले व मी काय पाणी पिणार नाही. पाणी पिला तर सर्व 2 मिनिटाच्या आत बाहेर निघेल. बघा रस्ता कसा आहे आता. रामू बघा रामू. मी पण चढतो नाही तर मी राहायचं एकटा इथेच. रामूने सर्व मला इथेच टाकून जायचे. रस्ता खूपच खतरनाक आहे हा. जंगल जर वाचलं मित्रांनो पूर्ण जंगल आहे बघा एकदम. रामू वगैरे बघा दमलेत. रामू शेड नाही त्यांचे. विवेक पण आता बोलतो दमलो थोडंफार. मी पण मला जायचंय म्हणजे जायचे आता. बघू वाट खूपच म्हणजे वाट जाम चुकता मित्रांनो. परत एकदा एरो आम्ही पण ठेवलेला आहे. रस्ता बघा खाली वाकून चल चल. काटे वगैरे आहेत मित्रांनो. हो ना चल. रामू रामू रामूला ताण लागला की मित्रांनो. चला नंतर थोडंफार पाणी देऊ आम्ही. चढण्यासाठी बघा मित्रांनो पूर्ण चढाई आहे. खाली पाहू शकता तुम्ही. तर पूर्ण चढण स्टार्ट झालेली आहे.
पावसाळ्यात कसं काय जायचं असेल मित्रांनो इथून जाणारे ट्रॅक्टर लोक आपण चाललो पण आपल्याला समजत नाही. मित्रांनो आता रामूला लागले ताण आम्हाला माहिती आहे. त्याला पाणी आहे ना हा बघा इथे खाली आहे त्या पाण्याजवळ त्याला न्यायचे. आता आम्ही नेतो बघा कसे त्याला हा बघा येणार तो पण. रामू शेठ आलेले आहेत. या रामू शेठ. रामू काय नवीनच चालू असतं सोडून पाणी प्यायला खाली. बघा कसं पाणी पिते. आपण पण मरायला आलो तर आपल्याला पण हाच पाणी प्यायला लागेल. हो पाणी नसेल तर मग माहिती आहे ना पाणी नसेल तर पाणी प्यायला लागेल. माझा हात नको खाऊ फक्त. अरे लावड्या खाली पण तेच दिला तर वर पण तेच देतो. पण तू दिलं इथं पण तोच. विश्वास होता भाई काहीतरी नवीन वर गेले म्हणजे. चल राम आता जायचं. ओके डन डन. वेपर देवता तुला आपण वेपर देऊ. बोल डबल बोल विवेक काय बोलते. मला वाटलं सोपा असेल जास्त लांब नसेल. मग कसं वाटलं तुला आता. 2.5 तास झाले अजून आम्ही पोहोचलो नाही. अजून खूप वरती आहे. मला वाटलं आम्ही अर्ध्या तासात पोहोचू. 4:30 आलोच मित्रांनो तरी काही नाही अजून. वाट जर एवढी चांगली माहिती असती तर आपण आधीच आलो असतो. हा ना एवढं थांबलो नसतो खाली. मॅगीच्या चक्कर मध्ये मॅगी नाश्त्याच्या चक्कर मध्ये आम्ही थांबलो पूर्ण. रस्ता बघा ना मित्रांनो संपतच नाही हा रोड किती केला तरी. तिकडे आहे चंदेरी दिसत पण नाही मित्रांनो. आता थोडं पुढे गेल्यावर दाखवतो तुम्हाला. हे एरो वगैरे असे आहेत थोडेफार आता दिसायला लागलेत आम्हाला इथले. वेग बघा चालतोय पुढं आमच्या. हो हा आता ऊन वाढलेलं आहे त्यामुळे आता आम्हाला खूप अवघड होणार आहे. मधमाशीचा पोला आम्हाला इथे पडलेला बघू शकता तुम्ही. एक उचल इथे पण काहीतरी होतं. वाला आहे का बघ. हे बघ इथे ना पण सुकलाय सुकलाय रे पूर्ण. इथे पण काहीतरी होतं आधी बघ. दगड वगैरे एवढ्या आकाराचे दगड म्हणजे काही ना काहीतरी इकडे होते किल्ल्याचे. हो फोटो काढ रे. काढतो पहिले इकडे कर व्हिडिओत. आग्या मुळांचा आक्रमण होईल. हो बघा मित्रांनो असला मोठा बोलाचा मत किती असेल याच्यात मित्रांनो. फोटो काढ फोटो. मित्रांनो ही वाट बघा. तुम्ही जर पडला ना हे बघा इकडं इथून जर खाली पडला ना हे बघा डायरेक्ट आपण अंबरनाथला पोहोचू. डायरेक्ट अंबरनाथ. हा आहे म्हैसमाल मित्रांनो. तिकडे रायगड पण इकडचा लेपला. इकडे पण मिळेल आपला. हा फुलपाखरू घेऊन कुठे चालला गुफा दाखव, गुफा गुफा थांब गुफा आहे बघ ती. याचं नाव काय ठेवलेलं आपण. रामू शेठ बघा. रामू शेठ. आणि ती गुफा बघा गुफा दिसते का. ती गुफा आहे.
मस्ती बघा विवेकची मित्रांनो. आता आम्ही फायनली गडाच्या पायथ्यापर्यंत पोहोचलो. वाट बघा पूर्ण झाडं झुडपांची वाट आहे. रामू आमचा पाठीचे अजूक रामू शेठ नाव आहे त्याचं, रामू शेठ. मित्रांनो आता आम्हाला काही तासांच्या मेहनतीनंतर चंदेरी दिसायला लागले. रामू बघा येडा. इथून आता तुम्हाला मी व्ह्यू बघा. महेश मला इकडे खालीच टाकायला वर जाऊ शकत नाही जास्त म्हणजे नाहीच आहेच ना. सो फायनली मित्रांनो आपला जो मेन जो पॉइंट आहे ना आपला चंदेरीचा, तो आपण हा बघा इकडे मागे आपण आलेलो आहे. आणि इकडे ना चढण बघू शकता तुम्ही, अशी चढण आहे ही दगडाची. तर आता वरती आपल्याला अजून ह्याच्यापेक्षा पण रिस्की आहे चढण्यासाठी. तर आता आपण बघूया वरती. तर सध्या आता आपला मन्या चढतोय. तो मंदिर जातो, मंदिर आहे बघ. मित्रांनो आता तर रस्ता बघा आपला. इथून जरी पडला तरी डायरेक्ट खाली, डायरेक्ट काय होणार ना जास्ती. हॉस्पिटलला जाऊ पण तो मृत अवस्थेत जाऊ आपण. हा आणि आमचा रामू आता कुठे गेला आम्हाला माहिती पण नाही. त्याला बघायला लागेल आमचा बघा. इकडे काय लिहिलेलं दिसतं आपल्याला. काय लिहिलं पण बरोबर नाही असं लिहिणं. गडाच्या ठिकाणी लवबीर वगैरे बघा. बघा आशिकी वगैरे लिहिले ते बरोबर नाहीत. असं लिहू नका प्लीज मित्रांनो. असं लिहू नका गड. मित्रांनो या ठिकाणी पिण्याचे पाणी लिहिलंय रे. पिण्याचे पाणी आहे पण ते आता तर पिण्यायोग्य वाटत नाही. पहिल्याच्या काळात पिण्यायोग्य होतं हे पाणी, आताच्या काळात तर नाही. आणि इथे कोणतरी आग वगैरे पेटवलेले नाही तर साबण पडलेले आहे. विवेक बोलतोय कोणती साबण आहे? संतूर साबणाने आंघोळ केलेली. मला तर वाटत आंघोळ करायचे मित्रांनो. इथे अशा ठिकाणी प्लीज आंघोळ वगैरे करू नका मित्रांनो. आणि आत्ता तर पाणी पिणे योग्य तर नाही. चला पुढे अजून अशा बरेच टाक्या आहेत असं मला वाटतं, एक दोन तरी. गडावरचं पाणी असं पिऊ नका. सो फायनली आपली जी गुफा होती जिकडे मंदिर आहे तिकडे आपण पोहोचलेलो आहोत. इकडे तुम्ही नाईट स्टे पण करू शकता. हा बघा पार्टी बदलत होता. हा इकडे री इकडे बिस्किट दिल त्याला आम्ही. सो आता आपल्या गुफेवरून आपण निघलेलो आहे. इकडे तुम्ही वन नाईट स्टे पण करू शकता तुम्हाला जर राहायचं असेल इकडे. तर गडाकडे जाण्याचा मार्ग. तर आता आपण वरती चाललोय. आपला रामू पण सोबत येते का रे? आला का? नको त्याला पुढे घेऊ नको आता. त्याला थांबू दे इथंच. अरे खोबरा संपवला रे. याच्यात आहे का? पण संपवला. मला कदाचित भाई काय होता तो खाली. सो मित्रांनो इकडे तुम्ही जर चालत याल ना तर बघा तुम्हाला साईडला इकडे ना अशी घसरण दिसेल. इकडून जर खाली गेला ना मग आपल्याला स्वर्गात जावं लागेल. खाली आणि आत्मावरती. बॉडी खाली आत्मावरती. खाली गेल्यावर बॉडी खाली आत्मावरती. इकडे पण गुफा वाटते बघा. आहे छोटीच आहे, बारकीच आहे. ती मोठी आहे ना बघ ना कसली. आणि राहिले पण बघ ना.
येताना आपण येताना तिकडून येऊया. कुठून तिकडूनच येणार ना आपण. त्या हा इकडूनच येणार रिटर्न. आता जो आपण बोललेलो एकदम रिस्की पॅच येणार आहे तो आता या ठिकाणी आलेला आहे. आता या ठिकाणी आपल्याला रोपला पकडून जायचं आहे खाली, नाहीतर मग आपल्याला आपण जर रोप सोडली तर आपली आत्मा आपल्याला सोडेल. उलटा येते तो, उलटा जातोय. ए बाबा तू लास्टलंय आमचं फोटो काढ पहिले. आमचा फोटो सिरियस जा. माझी पहिले व्हिडिओ घे, फोटो काढायचा होता. सो बघू शकता आता या ठिकाणी खाली बघ नाही तर आत्मावर बघितलं. येतोय का? आता इथे आपल्याला उतरायचं आहे, थोडं पकडून उतरायला लागेल. रस्सी तर आहे आपल्याला सपोर्टचा, असं काही प्रॉब्लेम नाही आहे. माझ्या ह्याला शूज ना. आमच्याकडे म्हणजे ते बघा त्या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत दोघ जण येत आहेत. ते सकाळी आले असतील किंवा रात्री आले असतील. आम्हाला इथून 4 तास लागले या रोडनी यायला. खाली जाऊन विवेक माझी घे उतरताना आता. रशी पकडून येते बाई मला त्याच्यावर एकदम आरामात येतो. घाबरला जर तर मित्रांनो हा चुकून कोणी रशी पकडली रशी रस्सी ती थांब माझ्या पायाखाली आली. थांब रशी अशी तुझ्या बाबा अशी खाली टाकून ठेव. चुकून कोण पकडा समजा तिकडे. नाही ती वरती तिकडे टाक कुठेतरी. नाही विवेक कोण धराचा. अरे धरून जायचा कोण खाली रशी समजून ती खेचायचा. नाही एवढी खाली नको, इथं वरती तरी ठेव सपोर्टला कोणता तरी. तिथं कुठेतरी बांधलेली होती ती. इथं कुठेतरी बांधायला पाहिजे, इथं कुठेतरी ठेवली पाहिजे बांधून. नाही ते कुठे आपण बंडल लावतो. रामू शेट इथून येईल. आयटम दाखवले ना बाबा पुराच्या पाण्यात नाही तर एवढे. इकडे बघा खाली एकदम दर्या आहे आणि इथं जर खाली पडला ना मग आत्मा पण भेटणार नाही. यमराजाला आत्मा पण भेटणार नाही. यमराजाला पण शोधायला यमराज बोलेल बाई किधर से आया तू. काय बोलतो. जास्त ब्लॉक नको बनव. पकडून आरामात. आंबे नाही रे. चल मनीष चल. हा जाईल देवा ना म्हणे ए चला. तू सावकार मोबाईल ठेव. नाही बरोबर बनवतो व्हिडिओ. मी ओके मध्ये येतो. पॅच बघा मित्रांनो रिस्की. डायरेक्ट एक शिटी लावली असती बस झालं असतं. स्वयंप्रकाशी तू तारा चैतन्याचा गाभारा भरपंखातून स्वप्न उद्याचे भरपंखातून स्वप्न उद्याचे झेप घे रे बाखरा या मावळातून मावळून तू कधीच गेला र माझ्या राजा रे माझ्या
ब्लॉगमध्ये विवेकला विचारूयात. 12:30 वाजता दर्शन कसं वाटलं मस्त. तुम्हाला? मस्त छान अतिउत्तम. अरे तुम्ही दोघं गोरं दिसता मिक्स आला. आणि आम्हाला तुम्हाला उन्हामध्ये राहायची सवय आहे. तुला ऊन. चला मित्रांनो आता मस्त प्रमाणे दर्शन झालेलं आहे. मूर्ती बघा मागे. आता आम्ही खाली जातोय. खाली जाऊन ब्लॉग एंड करू. बाय.